नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मैत्रिणीच्या चॅनलवर. मित्रांनो, माझं नाव अनुजा. आज मी तुम्हाला माझीच कथा सांगणार आहे. झालं असं की रात्री खूपच उशीर झाला होता. त्यावेळेस मात्र बाहेर पाऊस चालू होता. दळण नीट केलं होतं, मात्र दळूनच आणलं नव्हतं. संध्याकाळी स्वयंपाकाला पीठ नव्हतं, म्हणून मग मी दळण घेऊन रात्री आमच्या गावातल्या एका दळण दळणाऱ्या चक्कीमध्ये गेले. त्यावेळेस तेथील दुकानदार आणि मी एकटीच होते. त्यावेळेस त्याने काय काय केलं आणि मग काय त्या दुकानातच तो कसा चालू झाला, पुढे काय झालं, तीच कथा आज मी तुम्हालाच सांगणार आहे. त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि आपल्या लाडक्या मैत्रिणीच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आता लगेच करा. चला तर मग कथेला सुरुवात करते. मित्रांनो, मी अनुजा आहे. मी दिसाय देखणी आणि खूप सुंदर. मी लागेल तिथे काम करते. काम केलं तर पोटाला नाहीतर उपाशीच राहावं लागत असायचं. मी दिवसभर कामात होते, अर्थात दुसऱ्याच्या शेतामध्ये मी खुरपणीला गेले होते. दळण मी सकाळीच नीट करून ठेवलं होतं, मात्र मी एकटीच असल्यामुळे मला सगळं पाहावं लागतं. दिवसभर लाईट नव्हते, कारण की इकडे गावाकडे लाईटीचा खूपच असा खोळंबा असायचा. कधी कधी लाईट असायची, कधी नसायची, आणि जरा पाऊस आला की रात्रभर लाईट जायची. मात्र मी सकाळी दळण नीट करून ठेवलं होतं. दिवसभर मी कामात होते. घरी आले आणि अजून पावसाची रिपरिप चालूच होतं. डब्यात बघितलं तर भाकरी करण्यासाठी पीठच नव्हतं. आता काय करू? शेजारणीच्यातून मी आधीच उसनं आणलं होतं. ती तर देणार नव्हती हे मला माहीत होतं. लाईट असल्यामुळे मग काय, मी डबा घेतला आणि दळण घेऊन मी चक्कीमध्ये दळण्यासाठी चालले होते. तसं आमच्या गावाच्या बाहेर एक जात्यावरची गिरण आहे आणि तेथील पीठ चांगलं येतं. त्याने भाकरी पण चांगल्याच येतात. ह्यावेळेस ती गिरण चालू असेल म्हणून मग मी तिकडे निघाले होते. माझ्या शेजारी कोणच नव्हतं की मला गाडीवर कोणी माझी मदत करून हे एवढं दळण दळून आणेल. सगळे आपापले बघायचे, मात्र मी कोणाला सुद्धा म्हटले नाही आणि माझं मीच निघाले होते. चालत चालले होते. मात्र गेल्यानंतर दळणवाला तो दुकानदार म्हटला, अहो एवढ्या वेळ असतं का? मी म्हटलं आता काय करायचं? त्यावेळेस तो म्हटला की बरं ठीक आहे, आता तुमच्यासाठीच म्हणून सुरू करतो गिरण. मी म्हटलं, अहो दिवसभर कामाच्या व्यापातून नाही जमत. तो म्हटला, काय काम करता एवढं? त्यावेळेस मी म्हटलं, तुम्हाला तर माहीतच आहे की. मग मी खूप वेळ त्याला बोलत चालू झाले आणि तो दळण दळत होता. मी त्याला बोलतच थांबले, काय हो, जुने दिवस किती भारी होते ना, आताच वेगळं निघाले. आता घरागणीच आपल्या आपल्या घरात पिठाच्या गिरण आले, त्यामुळे आम्हाला पण परवडत नाही. शेवटी ही जात्यावरची गिरण आहे. मी म्हटलं, तुम्हाला दिवसभर बसून कंटाळा वगैरे येत नाही का? तुम्ही एकटेच असता. त्यावेळेस ते म्हटले, आपण कोणाला बोलायचं आणि काय करायचं? होते ते सगळेजणं आपापल्या कामाच्या ओढीने शहरात निघून गेले आणि मी एकटाच असतो. ह्याच्यावरतीच माझं काहीसं घर चालतं. मी म्हटलं, ते तर आहेच हो तुमचं, पण मला बघा ना, मला तर कोणीच नाही. मी एकटीच आहे. तो मात्र मला पाहत होता. काही पण म्हणा, आधीपेक्षा तुमच्यात कमालीचाच बदल झाला आहे. खूपच आता सुंदर आणि तुम्ही देखण्या दिसता. मी म्हटलं, उगीच खोटी नका तारीफ करू. मी काही नाही एवढी चांगली दिसत, आधीच बरे दिसायचे. त्यावेळेस ते म्हटले, खरंच हो. मग मी इकडच्या तिकडच्या आमचं बोलणं चालू झालं. आता संध्याकाळी 8 वाजल्या होत्या, त्यामुळे इकडे कोणीच येत नसायचं आणि गाव असं खूपच उशिरा झोपी जात असायचं. झालं असं, मग आम्ही दोघंच असल्यामुळे काही त्याला गिऱ्हाईक पण नव्हतं आणि कोणी येणार पण नव्हतं. मी त्याच्याशी बोलत होते. बोलता बोलता विषय मात्र इकडचे तिकडचे रंगले आणि गावातील काही जुन्या आठवणी तो मला सांगू लागला. आधी कोण कुणाबरं आहे त्याने मला सगळं सांगितलं, मात्र मला असा कधी संधी मिळाली नाही की कोणी मला असं भेटेल म्हणून. त्यावेळेस मी म्हटलं की तुम्ही तर नेहमीच बाहेर फिरतेवर असताना परगावी तरी पण म्हणता. त्यावेळेस ते म्हटले, अहो असून काय उपयोग, मला आपलं म्हणणारे असं कोणी नाही. मला ते दुकानदार म्हटले, गेल्या वेळेसचं पण तुमचं उधार नेलेले पैसे राहिलेत. मी म्हटलं, हो
आहेत माझ्यात लक्षात. ह्यावेळेस मात्र मी सगळे तुमचे पैसे चुकते करणार आहे. त्यावेळेस ते म्हटले, अहो पैशाचं जाऊ द्या, आजचे उद्या पैसे मिळतील. मी असं म्हणत होते त्यावेळेस ते म्हटले, की तुम्हाला एक बोलू का? तुम्ही मला खूप दिवसापासून खूप आवडता, मात्र तुम्ही कधी मला अशी संधीच नाही दिली आणि तुम्ही माझ्याकडे लक्ष पण देत नाही. कधीतरी आपलं आठवड्यातनं एकदा भेट होती आणि त्याच्यानंतर तुम्ही काही इकडे येत नाही. त्यावेळेस मी म्हटलं, हो ते तर आहेच हो, पण तुम्हाला काय सांगू, मी कामाला जाते ना, त्यामुळे मला वेळच भेटत नाही. आज मी कितीतरी दिवसातून आले. त्यावेळेस ते म्हटले, की कितीतरी दिवसातून आलात म्हणून म्हणतोय. आता आलाय तर दोघं पण शांत होऊया आणि ह्याच्या आधी आपण केलं बरेच वर्ष झाली, मात्र आता तुम्ही पुन्हा आलात आणि दुकानात पण कोणी नाही, तर चला ना दुकानात. कारण की आपलं बोलणं चालणं ह्याच्या आधी झालं होतं. मला पण त्याचं म्हणणं पडलं, पण मी म्हटलं नको गं बाई, मला खूपच लाज वाटते आणि त्याच्यात जर गावातलं कोणी आलं आणि कोणी जर पाहिलं तर उगीच गावभर आपली चर्चा होईल आणि सगळेच तुम्हाला आणि मलाच नावे ठेवतील. त्यावेळेस ती मला म्हटले, अहो मी रोज इथे असतो, मला माहीत आहे ना कोण येतं की नाही. ही वेळ आता नाही, सगळ्यांना माहीत आहे. मी दुकान लवकर बंद करतो. तुमच्यासाठी दुकान चालू होतं. दुकानामध्ये आपण दोघंच आहोत आणि कोणीसुद्धा येणार नाही. मी म्हटलं, खरं ना की उगाच काहीतरी म्हणताय? त्यावेळेस ते म्हटले, अहो खरंच बोलतोय, मला नाही का भीती. मग काय, मला पण तेच पाहिजे होतं. ते मला पहिल्यापासूनच आवडत होते. मग असंही आम्ही दोघं निवांतच एकटंच होतो. मी त्यांना घेऊन गेले ना मग आतमध्ये आणि दुकानाचं त्यांनी दरवाजा बंद केला आणि त्यांनी मला जवळ घेतलं, की किती वेळ तुम्ही लाजता आणि मी प्रत्येक वेळेस तुमच्याजवळ येतो, मात्र तुम्ही मला ह्याच्या आधी कितीदा तरी सुख दिले, मात्र तुमचं आजकाल येणं बंद झालं आहे. असं म्हणून दुकानदाराने मला जवळ घेतलं आणि हळूहळू तो मला लाल करू लागला. खूप दिवसातून त्याच्या प्रेमाचा स्पर्श आज मला लागत होता. मी पण थोडासा वेळ स्वतःसाठी काढला. दळण इकडे दळून तर तयारच होतं आणि तो झाला ना चालू. हळूहळू दिला त्यांनी बसवून आणि मला देऊ लागला तो सुख. त्याची करण्याची पद्धत आधीपेक्षा खूपच बदल त्याच्यामध्ये झाला होता, असं मी त्यांना म्हटलं. त्यावेळेस तो म्हटला, काय करणार, तुला पाहून मी स्वतःमध्येच बदल केला, असं म्हणून तो मला देऊ लागला ना सुख. त्याची हळूहळू करण्याची पद्धत अजूनच जास्त बदलली आणि मला त्याच्यापासून खूपच सुख आणि समाधान भेटत होतं. मी मात्र वेडीपिशी झाले आणि जे होतं त्याचा मी आनंद घेऊ लागले. तो मात्र थांबला नाही आणि त्याने वेड्यासारखे मला प्रेम केलं आणि धमके देऊन मला शांत केलं. तिथून पुढे तो दुकानदार जेव्हा माझं मन होईल तेव्हा मला तो घरी यायचा आणि मला असं सुख देऊन मला आनंद द्यायचा. तर कशी वाटली तुम्हाला दळण दळायला गेल्यानंतर झालेली ही कथा, ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.